हॅलो गाईज. सो फिजिक्समध्ये आपलं लेसन चालू आहे बाळांनो मेजरमेंट. आपण बेसिक गोष्टी बघितल्या मेजरमेंटमध्ये. आता नेक्स्ट टॉपिक जो आपण बघणार आहे तो आहे डायमेन्शनल अनालिसिस. ठीक आहे, चला आता आपण बघू की डायमेन्शनल अनालिसिस नेमकं काय असते. या टॉपिकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो, प्रत्येक फिजिकल क्वांटिटी जी आहे, जसं आपल्याला काही माहिती आहेत, काही पुढे शिकू, त्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला डायमेन्शन काढता आलं पाहिजे, हे आपण शिकणार आहे. मग आपले प्रश्न असतील की सर पण डायमेन्शन काढणं, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढणं म्हणजे नेमकं काय काम आहे त्याचं, व्हॉट इज द यूज ऑफ डायमेन्शन, ते आपण बघू. डायमेन्शन कसं काढतात आपण ते पण बघू. सगळ्या गोष्टी आपण बिलकुल रूट कॉज अनालिसिस पूर्ण करू आपण की नेमकं काय असते बघ डायमेन्शन. आपण ॲनालिसिस करणार आहे ते सगळं आणि ॲप्लिकेशन तर बघूच. तर त्याच्या अगोदर बाळांनो सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगून देतो आपल्याला करायचं काय की आपल्यासमोर कुठलीही फिजिकल क्वांटिटी अगर आली तर त्या फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे. आता फिजिकल क्वांटिटीचे आपल्यासमोर दोन टाईप्स आहेत, एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि एक डिरेक्ट फिजिकल क्वांटिटी. ओके, ठीक आहे. आपण ऑलरेडी दोन पार्ट बघितलेले आहेत त्याचे, एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि एक डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तुमच्यासमोर 7 आहेत बाळांनो. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स, अशा ह्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तुमच्यासमोर आहेत. आता सायंटिस्ट लोकांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली की हे तर झाले फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी 7. ओके, पण अगर तुम्ही डिरेक्ट क्वांटिटी मोजायला गेले तर डिरेक्ट क्वांटिटी भरपूर आहे. डिरेक्ट फिजिकल क्वांटिटी भरपूर आहेत. फोर्स, स्पीड, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मोमेंटम, खूप साऱ्या, वर्क, पॉवर, एनर्जीज, डिफरंट काइंड ऑफ एनर्जी, डिरेक्ट फिजिकल क्वांटिटी खूप साऱ्या आहेत. तर आता क्वांटिटी डिरेक्ट असो की फिजिकल असो, फंडामेंटल असो, आपल्याला त्याचं डायमेन्शन काढता आलं पाहिजे. आता सायंटिस्ट लोक कुठली एक गोष्ट ऑब्झर्व करतात ते बघा. सायंटिस्ट लोक म्हणतात की तुम्ही कुठलीही डिरेक्ट फिजिकल क्वांटिटी उचला, 99% त्या डिरेक्ट फिजिकल क्वांटिटीमध्ये या 3 पैकी एक ना एक टर्म तर दिसणारच किंवा तिन्ही पण दिसतील. ते म्हणजे मास, लेंथ आणि टाइम. म्हणजे मास म्हणजे मला म्हणायचं आहे केजी, लेंथ म्हणजे मला म्हणायचं आहे मीटर आणि टाइम म्हणजे मला म्हणायचं आहे सेकंड. काहीच नीट बघा, हे खूप कामाचं आहे. तुम्हाला कळणार की आपण डायमेन्शन का काढतो. मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक पटवून पण दिलं होतं की कालच्या लेक्चरमध्ये आपण जे अलग अलग डिरेक्ट फिजिकल क्वांटिटी शिकलो बाळांनो, त्या प्रत्येक डिरेक्ट फिजिकल क्वांटिटी जे तुम्ही लोकांनी युनिट बघितले ते प्रत्येक युनिट जरा नीट बारकाईनं तुम्ही नोटीस करा. प्रत्येक युनिटमध्ये केजी किंवा मीटर किंवा सेकंड किंवा तिन्ही दिसतील. तर सायंटिस्ट लोकांनी हे ऑब्झर्व केलं की 99% इन एव्हरी डिरेक्ट फिजिकल क्वांटिटी देर इज अ टर्म मास ऑर लेंथ ऑर टाइम ऑर मे बी बोथ, ऑल 3 हे रिपीट होतं. ठीक आहे मग सर, आता हे ऑब्झर्व झालं तर झालं, मग याच्यावर काय. आता प्रश्न असा आहे की एखाद्या फिजिकल क्वांटिटीमध्ये मास, लेंथ आणि टाइम, आता हे तर येऊनच राहिले, आता हे कितीदा येतात हे सांगणं म्हणजे डायमेन्शन असते. आता तुम्हाला समजलं असणार, मी परत एकदा सांगतो. जसं फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, मी तुम्हाला एक स्टोरी देऊन हे गोष्ट सांगून देतो. आता मला सांगायचं असं आहे की मास, लेंथ आणि टाइम ह्या तिन्ही फिजिकल क्वांटिटी आहेत फंडामेंटल, आणि या तिन्ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कुठल्या ना कुठल्या डिरेक्ट क्वांटिटीमध्ये एकदा किंवा दोनदा किंवा अशा रिपीट होऊन राहिल्या. बरोबर, आपण एक एक्झाम्पल घेऊन हे समजून घेऊ. जसं फॉर एक्झाम्पल गाईज फोर्स. आता मी फोर्सचा फॉर्म्युला नाही लिहित, मी फोर्सचं युनिट लिहितो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता फोर्स ही डिरेक्ट क्वांटिटी तर आहे, पण जेव्हा फोर्स तुम्ही स्टडी करसाल तर तुम्हाला एक गोष्ट नोटीस करणार की फोर्सच्या आत मास इन्व्हॉल्व आहे, लेंथ इन्व्हॉल्व आहे आणि टाइम इन्व्हॉल्व आहे. पण मुद्दा हा आहे की मास कितीदा इन्व्हॉल्व आहे.
मासचा स्क्वेअर आहे, मासचा क्यूब आहे, की फक्त मास एकटाच आहे? लेंथ कितीदा आहे? लेंथचा स्क्वेअर आहे, क्यूब आहे. टाइम कितीदा आहे? म्हणजे एखाद्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये हे 3 लोक आहेत आणि कितीदा आहेत हे सांगण्यासाठी आपण जे आता प्रोसेस शिकणार आहे त्याला आपण म्हणत असतो डायमेन्शन. परत तुमचा प्रश्न येणार, सर माहीत पडल्यावर होणार काय? तो डोंट वरी, तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन शिकणार या किंवा पुढच्या लेक्चरमध्ये तेव्हा तुम्हाला नक्कीच काम करणार. तर आता मला म्हणायचं काय, आता आपण जे डायमेन्शन आहेत ते काय आहे की एखाद्या फिजिकल, इमॅजिन करा मी अगर ए नावाची फिजिकल क्वांटिटी आहे, या ए नावाच्या फिजिकल क्वांटिटीचं मी डायमेन्शन काढलं आणि तुम्हाला सांगितलं, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की या ए क्वांटिटीमध्ये मास, लेंथ आणि टाइम कितीदा रिपीट होऊन राहिले, कितीदा आहेत किंवा निदान आहेत की नाही आहेत हे सांगणं म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सांगणं असा अर्थ असतो बाळांनो. ठीक आहे, ओके, ठीक. आता आपण काय जाऊ, पुढे जाऊ. आता मी तुम्हाला बेसिक थोडं 1-2 मॅथमॅटिक्सचं सांगतो, ते आपल्या इथं काम पडणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, सपोज माझ्याकडे एक नंबर आहे 2 स्क्वेअर किंवा 2 क्यूब. नीट समजून घ्या, बेसिक मॅथ्स आहे, मग आपण इकडे फिजिक्समध्ये येऊन जाऊ. आता सपोज हा जो 2 क्यूब आहे हा न्यूमिरेटरमध्ये आहे, याच्या खाली कोणी नाही म्हणजे 1 आहे. आता न्यूमिरेटरमध्ये 2 क्यूब आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे. अगर बाय चान्स मला एखादा नंबर न्यूमिरेटरमधून अगर डिनॉमिनेटरमध्ये न्यायचा असला तर मी मॅथमॅटिक्समध्ये नेऊ शकतो. फक्त मॅथमॅटिक्स मला काय सांगते की तुम्ही न्यूमिरेटरमधून डिनॉमिनेटरमध्ये एखादा नंबर तर न्या, पण तुम्हाला त्याची पॉवर जी आहे त्या पॉवरची साईन चेंज करायला लागेल. म्हणजे 2 क्यूबला मी असं बिंदास लिहू शकतो, पण इथं 3 ची साईन प्लस आहे. आता 2 ची पॉवर 3 आहे ना, याची साईन प्लस आहे, तर मला इथं मायनस करायला लागेल. तर चालते, अदरवाईज चालत नाही. आय विल रिपीट दिस थिंग वन्स अगेन. इफ आय हॅव वन नंबर विच इज 1/2 to the power 4 and I am little bit confused in solving this situation, so I can put this number that is 2 to the power 4 which is on denominator. मी डिनॉमिनेटर मधून याला न्यूमिरेटर मध्ये नेऊ शकतो, पण मॅथ्स म्हणते तुम्ही अगर याला डिनॉमिनेटर मधून न्यूमिरेटर मध्ये नेसाल तर त्याची साईन चेंज करा. म्हणजे हा प्लस आहे तर याची साईन मायनस. आणखी एकदा, सपोज 1/3 to the power -3. I can put it on numerator, but I have to change the sign. If it is negative, I have to put positive. Suppose if 4 square is there, 4 to the power -2, I can make it in denominator, but I have to change the sign. So numerator मधून डिनॉमिनेटर मध्ये तुम्ही बिंदास टर्म न्या, फक्त त्यांच्या पॉवर ज्या असतील त्यांच्या साईन बदला. ओके, आता हे एक बेसिक होतं. आता आपण थोडं पुढे जाऊ, नीट बघा. हे तर मी तुम्हाला सांगून दिलं. आता वळू आपण डायमेन्शनवर. आता मी एक रूल लिहून देतो की while finding the dimension of physical quantity, आपल्याला माहित आहे की कुठली डिरेक्ट फिजिकल क्वांटिटी घेसान त्या डिरेक्ट फिजिकल क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटी जी आहेत ना त्या दिसणारच आहेत तुम्हाला. लेंथ, मास, टाइम हे भरपूरदा दिसणार, पण मी फंडामेंटल शब्द वापरला तर आपल्याकडे तर 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. तर मी प्रत्येक फंडामेंटल क्वांटिटीला एका लेटरनं डिनोट करतो, तुम्हाला हळूहळू कळेल. सो वाईल फाइंडिंग द डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी, द फंडामेंटल क्वांटिटी fundamental physical quantity are denoted as follows. तर बाळांनो मी काय करणार, लेंथ जे आहे त्याला मी एल ने डिनोट करणार, लेंथला मी एल ने डिनोट करणार. मास जे आहे त्याला मी कॅपिटल एम ने डिनोट करणार. टाइम जो आहे त्याला मी कॅपिटल टी ने डिनोट करणार. फंडामेंटलच आहेत ना. त्याच्यानंतर बाळांनो टेम्परेचर जे आहे त्याला मी कॅपिटल के ने डिनोट करणार. देन आफ्टर करंट जो आहे त्याला मी आय ने डिनोट करणार. लिमिनस इंटेन्सिटी जे आहे त्याला मी सी ने डिनोट करणार.
आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहेत, अमाऊंट ऑफ सबस्टन्स तिला मी MOL ने डिनोट करणार. पण बाळांनो जास्तीत जास्त असं नोटीस केलं गेलेलं आहे की कुठल्याही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीमध्ये 99% हे 3 लोक खूपदा अपिअर्ड होत होते. लेंथ मास टाइम, लेंथ मास टाइम, लेंथ मास टाइम, लेंथ मास टाइम. खूपच कमीदा असं होतं की टेम्परेचर आणि करंट येते, खूपच कमीदा. हालाकी फिजिक्सचा पार्ट 1 अगर तुम्ही बघसान तर तुम्हाला टेम्परेचरचं दूर दूरपर्यंत नातं दिसणार नाही. पण अगर फिजिक्सचा पार्ट 2 बघसान तर त्याच्यात टेम्परेचर करंट पार्ट 1 मध्ये तुम्ही बघसान तर करंट तुम्हाला दिसणार नाही. पण पार्ट 2 मध्ये तुम्ही अगर बघसान, पार्ट 1 मध्ये करंट नाही दिसणार, पार्ट 2 मध्ये करंट दिसणार साध्या भाषेत. आणि हे दोघं तर बरं तुम्हाला कधीच दिसत नाही. हे सगळं सायंटिस्ट लोकांचं ऑब्झर्वेशन आहे जे मी तुमच्यासमोर मांडतोय. तर मग झालं असं की 99% प्रत्येक डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीमध्ये हे लोक लपलेले आहेत. तर मग त्यांनी एक मार्ग काढला की तुम्ही एक काम करा, एक स्क्वेअर ब्रॅकेट घ्या आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहा MLT. आता वी एव्हरीबडी नो की M स्टँड्स फॉर मास, L स्टँड्स फॉर लेंथ अँड T स्टँड्स फॉर टाइम. ठीक आहे बॉस. आता हे काय आहे, तर आता हे म्हणजेच असं रिप्रेझेंटेशन म्हणजेच एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन असते. आपण 1-2 काढून बघू, मग तुम्हाला व्यवस्थित समजणार. जसं बाळांनो स्पीड. आता कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं तुम्हाला अगर डायमेन्शन काढायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला बाळांनो त्याचं युनिट माहीत पाहिजे किंवा निदान त्याचा फॉर्म्युला तरी माहीत पाहिजे. कारण की मी कालच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं की युनिट अगर काढायचं असणार तर तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे, फॉर्म्युल्यावरनं युनिट येते. तर डायमेन्शन अगर तुम्हाला काढायचं असणार कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं तर तुम्हाला निदान युनिट किंवा फॉर्म्युला माहीत पाहिजे. आता स्पीडचा फॉर्म्युला काय बाळांनो, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि याच्यावरनं आपण त्याचं युनिट काय तयार केलं, डिस्टन्स स्टँड्स फॉर मीटर अँड टाइम स्टँड्स फॉर सेकंड. तर हे आलं युनिट. आता आपल्याला कळायचं आहे स्पीडचं डायमेन्शन. तर प्रोसेस काय आहे की स्पीड या डिराइव्ड क्वांटिटी आहे ती, या क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटी कितीदा अपिअर्ड होऊन राहिल्या. आता तुम्ही नीट बघा ना, डिस्टन्स म्हणजेच लेंथ काहीच आणि टाइम तर बरं टाइम आहे. ह्या दोन्ही फंडामेंटल क्वांटिटी आहेत. आता या फंडामेंटल क्वांटिटी कितीदा अपिअर्ड होऊन राहिल्या स्पीडमध्ये, दॅट वी हॅव टू टेल. ओके, चला बघा मग युनिट बघा. युनिट मीटर, मीटर म्हणजे लेंथ. आता कन्फ्यूज नको होऊ, नाही तर मीटर म्हणजे मास समजता नाही. मीटर म्हणजे लेंथ. ओके, केजी म्हणजे मास. आता मला सांगा या फिजिकल क्वांटिटीमध्ये केजी कुठे आहे का? केजी नाहीच आहे, म्हणजे मास नाहीच आहे. एम फॉर मास नाही, एम फॉर मीटर. सो केजी नाहीच आहे म्हणजे मास नाही, तर मी एमची पॉवर देऊन देणार 0. 0 स्टँड फॉर मास इज नॉट प्रेझेंट इन स्पीड. अंडरस्टूड? ओके. आता L स्टँड फॉर लेंथ आणि लेंथचं युनिट असते मीटर. आता मला सांगा हा जो M आहे हा मीटरसाठी आहे, याची पॉवर काही नाही म्हणजे किती आहे बाळांनो, 1. तर मी L ची पॉवर किती देणार, 1. ओके. आणि टाइम, आता टाइम म्हणजे सेकंद. T फॉर टाइम आणि टाइमचं युनिट काय, सेकंद. आता मला सांगा हा जो सेकंद आहे हा खाली आहे. आता याची पॉवर काही नाही म्हणजे काय, 1. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं मला अगर याला खालून वरती आणायचं आहे तर मी याला काय लिहू शकतो, सेकंडची पॉवर आता -1 होणार. तर मला सांगा सेकंडची पॉवर किती आहे, -1. तर तुमचा जो टाइम आहे तो कितीदा आहे, -1. आता याच्यावरनं आपल्याला काय करते बाळांनो, आता हे डायमेन्शन झालं स्पीडचं. हे स्पीडचं डायमेन्शन असते. आता बघा मला हे जरी नसलं माहीत तरी मी याच्यावरनं कसं रीड करणार. अगर कोणी मला स्पीडचं डायमेन्शन सांगितलं तर मी रीड बघा कसं करतो. एमची पॉवर 0 आहे म्हणजे स्पीड या फिजिकल क्वांटिटीमध्ये मास नाही आहे. एलची पॉवर 1 आहे म्हणजे स्पीडमध्ये लेंथ आहे एकदा. आणि टाइमची पॉवर -1 आहे म्हणजे सेकंद आहे, ते पण एकदा, ते पण खाली. -1 आहे म्हणजे खाली असणार ना, वरती आणल्यावर -1 झाला. हालाकी त्याला कुठे खाली नेल्यावर तर 1च होणार. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ स्पीड. लेट्स फाइंड द डायमेन्शन ऑफ वन अनदर फिजिकल क्वांटिटी विच इज फोर्स. फोर्स फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, फोर्सचा मास इंटू ॲक्सेलरेशन, बरोबर. आणि फॉर्म्युलावरनं युनिट, मासचं युनिट आहे केजी. आता हा एम म्हणजे मास आहे रे बा, कन्फ्यूज नको हो तुम्ही. हे युनिट होतं, हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलामध्ये मासच्या जागी स्मॉल एमच टाकतो आणि युनिटमध्ये मीटरच्या जागी स्मॉल एम टाकतो. कन्फ्यूज नको हो. सो एम फॉर केजी आणि ॲक्सेलरेशनचं आपल्याला कालच युनिट माहीत आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर बघा हा फोर्सचा फॉर्म्युला आणि हे त्याचं SI युनिट.
मला डायमेन्शन कळायचं आहे, तर मी काय करणार, स्क्वेअर ब्रैकेटमध्ये MLT लिखना, M स्टैंड्स फॉर मास। मुझे बताओ गाइज, आपको यूनिट की तरफ देख के केजी कितने बार है, अब केजी की पावर कोई नहीं मतलब 1 है, तो मास कितने बार है, 1 बार, तो मैं इसके ऊपर 1 लिख दूंगा। लेंथ मतलब मीटर, मीटर कितने बार है, 1 ही बार है इसलिए 1। और टाइम कितने बार है सर, 2 बार, मगर सर वो नीचे है, उसको ऊपर लाऊंगे तो क्या हो जाएगा, -2। सो M1 L1 T to the power -2, these are the dimension of force। ठीक है, अब मैं एक बहुत ही फनी कहानी आपको बताता हूँ जो हमारे वक्त हुआ करती थी और अभी भी होती है। अभी अगर आप कॉलेज में जाओगे या तो फिर कोई अदर इंस्टीट्यूट में जाओगे, मान लो आपने किसी एक स्टूडेंट ने फोर्स का डायमेंशन इस तरह से लिखा, मान लो किसी स्टूडेंट ने फोर्स का डायमेंशन इस तरह से लिखा और किसी स्टूडेंट ने सपोज फोर्स का डायमेंशन इस तरह से लिखा। अभी हम लोग करके देखेंगे। L फॉर लेंथ, लेंथ मतलब मीटर, कितने बार है मीटर, 1 बार। M फॉर मास मतलब केजी, कितने बार है, 1 बार लिख दिया। T मतलब टाइम मतलब सेकेंड, कितने बार है, -2। अभी हुआ ये कि एक स्टूडेंट ने इस तरह से लिखा क्योंकि बुक में ऐसा दिया गया है कि पहले M L T, उसके बाद में आप उसके पावर लिखो, और कोई एक स्टूडेंट ने इस तरह से लिख दिया। अब हुआ है कि कुछ टीचर बोल रहे कि ये राइट है ये रॉन्ग है। आता मला सांगा कुठलं राईट आहे आणि कुठलं रॉंग आहे। आता तुम्ही म्हणसान सर हे पुस्तकात दिलेलं आहे म्हणजे हे करेक्ट आहे आणि यांनी हे उलटं लिहिलं म्हणजे हे इनकरेक्ट आहे। आता मला सांगा परत डायमेन्शनचा अर्थ काय। डायमेन्शनचा अर्थ हा आहे की तुम्ही आम्हाला हे सांगा की एखाद्या फिजिकल क्वांटिटीमध्ये मास, लेंथ आणि टाइम हे कितीदा आलेले आहेत, हे सांगणं म्हणजे डायमेन्शन असते। आता या विद्यार्थ्यांनी चूक काय केली मला सांगा। यांनी पण तर हेच सांगितलं ना की हे बा पहिल्या विद्यार्थ्यानं काय सांगितलं, मास एकदा, लेंथ एकदा, टाइम 2दा पण तो खाली, -2 म्हणजे खाली। यानं काय सांगितलं, लेंथ एकदा, मास एकदा, टाइम 2दा पण तो खाली। मग आता मला सांगा एक स्टुडंट उजव्या हाताने जेवतोय आणि एक स्टुडंट डाव्या हाताने जेवतोय, जेवण तर दोघंही करतात ना। आता याला इनकरेक्ट तुम्ही का म्हणताय, का, कारण की बुक मध्ये दिलेलं नाही। आता काही टीचर लोक म्हणतात हे इनकरेक्ट वे, अरे व्हाय दिस इज द इनकरेक्ट वे, बिकॉज दे डोंट नो व्हाट इज द ऍक्च्युअल मिनिंग ऑफ डायमेन्शन। They just know कि how to find the dimension. They don't know what is the meaning of dimension. You just study the meaning of dimension. आपल्याला डायमेन्शन सांगायचं आहे म्हणजे आपल्याला लेंथ, मास, टाइम कितीदा अपिअर्ड होऊन राहिले एखाद्या क्वांटिटीमध्ये ते सांगायचं आहे। मग तुम्ही पहिले लेंथ सांगता तर तुम्ही चुकी थोडी काही केलेली आहे। तर हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे गाईज, कोणाचं ऐकू नका तुम्ही लोक। बऱ्याचशा स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेलं आहे की हे इनकरेक्ट आहे, हे करेक्ट आहे। अरे मी म्हणतो हे दोन्ही पण करेक्ट आहे, बिकॉज व्हॉट इज युअर इंटेन्शन to just tell कि in this physical quantity or in this physical quantity how many times length, mass, time are appeared. Doesn't matter if you are taking the length first and then mass. It should not. Are you getting guys? पण आता आपल्याला मार्क महत्वाचे आहेत म्हणून तुम्ही लोक ज्या सिलेबस रेकमेंड करते त्या वेळी करा। पण मी तुम्हाला सांगतो हा पण वे अजिबात चुकीचा नाही आहे, ठीक आहे। पण चला आपण आपल्या, मी तुम्हाला ॲक्च्युली काय रिझन असते ते सांगितलं आणि आपण आता पॉवर कशी लिहितात ते सांगितलं। आणखी आपण 4-5 फिजिकल क्वांटिटी घेऊ, त्यांचे आपण डायमेन्शन काढणं शिकू। मी एक क्लिअर करून दिलेला आहे आता पॉईंट की डायमेन्शन आपण का काढतो, डायमेन्शनचं यूज काय क्लिअर आहे। लेंथ, मास, टाइम हे कितीदा अपिअर्ड होतात, 1 सेकंड ओके। आता तुम्ही म्हणसान सर एखाद्या फिजिकल क्वांटिटीमध्ये अगर करंट आला तर मग काय, मग काहीच नाही गाईस। मग काय करायचं, ही जी स्क्वेअर ब्रॅकेट आहे ना आपण MLT तर लिहूनच राहिलो, आय वाढून टाकायचा, समजला। करंटसाठी काय लेटर आलेलं आहे आपलं आय। तुम्ही सर एखाद्या फिजिकल क्वांटिटीमध्ये टेम्परेचर पण आहे, लेंथ पण आहे, मास पण आहे, मग काय करायचं, अरे मग के वाढून टाका। समजून राहिलं ना तुम्हाला। पण शक्यतोवर मी काय म्हटलं की 99% लेंथ, मास, टाइमच तुम्हाला भेटणार, त्यामुळे आपण हे लोक घेतच नाही, जेव्हा येतील तेव्हा घेत जाऊ ओके। तर चला आता आणखी आपण 3-4 फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांचे आपण डायमेन्शन काढू आणि मग आपण ॲप्लिकेशन बघू डायमेन्शनचं। खूपच छान ॲप्लिकेशन आहे डायमेन्शनचे ओके। तर चला आपण एक एक क्वांटिटीचे डायमेन्शन बघू। सगळ्यात पहिले आपण स्पीड बघितलं, ॲक्सेलरेशन बघून घेऊ। सगळे लोकांना माहिती आहे ॲक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके। पहिले युनिट लिहून टाकू आपण। फोर्सचं झालं आपलं। आता फोर्स नंतर आपण एक काम करू, वर्कचं घेऊन घेऊ।
त्याच्यानंतर आपण घेऊ पॉवर, आणि त्याच्यानंतर आपण घेऊ एनर्जी. एनर्जी वर्क तर बरं सेम आहे, आपण डेन्सिटी घेऊन घेऊ. ठीक आहे, ओके. आता या काही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहेत, यांचे आपण डायमेन्शन काढायचे, तर आपल्याला यांचं युनिट माहीत पाहिजे. चला, मला ॲक्सेलरेशनचं युनिट माहीत होतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाव आता वर्क. आता काही वर्कचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला आत्ताच माहिती आहे फोर्सचं युनिट काय होतं, तसं तर न्यूटन आहे, पण बाईज न्यूटन या शब्दावरनं तुम्हाला हे नाही कळणार की मास आणि लेंथ आणि टाइम कितीदा आहे. त्यामुळे त्याचा ॲक्च्युअल युनिट काय आहे, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं फोर्सचं युनिट. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक अंतरच आहे, आणि अंतर आपण मीटरमध्ये मोजतो, आणि मीटर मीटर होऊन जातील मीटर स्क्वेअर. तर हे झालं वर्कचं युनिट. यालाच आपण जूल सुद्धा म्हणतो, पण जूलचं ॲक्च्युअल मिनिंग काय, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. फाईन. पॉवरचा फॉर्म्युला काय बाळांनो, वर्क अपॉन टाइम. हा पॉवरचा फॉर्म्युला आहे, युनिट आहे, सॉरी. पॉवरचं युनिट काय, फॉर्म्युला काय, वर्क अपॉन टाइम, आणि युनिट काय येणार. आता वर्कचं आत्ताच युनिट तुम्ही बघितलं, हे वर्कचं युनिट आहे. मी लिहितो केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर, आणि टाईम म्हणजे सेकंड. हे बघा, वर्कचं हे युनिट लिहिलं आणि टाईमचं हे युनिट लिहिलं. आपल्याला माहित आहे हे दोघं एकामेकाला मल्टिप्लाय असतात. माहीत नसेल तर मी सांगतो ऐका, हे एकामेकाला मल्टिप्लाय असतात. सेकंड स्क्वेअर इंटू सेकंड बिकम सेकंड क्यूब. हे झालं पॉवरचं युनिट, ज्याला कोणी कोणी वॅट पण म्हणते, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बाळांनो, मास अपॉन व्हॉल्यूम. आपण लास्ट लेक्चरमध्ये हे बघितलं की व्हॉल्यूमचं एसआय युनिट काय, मासचं एसआय युनिट आहे केजी, आणि वॉल्यूमचं एसआय युनिट है मीटर क्यूब. चलो, तो फिर ये 4 फिजिकल क्वांटिटी के हम लोग डायमेंशन निकालेंगे. अब डायमेंशन निकालते टाइम हम लोगों को क्या करना है, एमएलटी लिख देना है और जस्ट यूनिट की तरफ देखना है. बताओ मास मतलब केजी, केजी है क्या, नहीं सर. बताओ लेंथ मतलब मीटर, कितने बार है, 1 बार है. और बताओ टाइम कितने बार है, 2 बार है, मगर वो नीचे है इसलिए मैं इसको ऐसा लिख दूंगा. ठीक है, चलो जो नीचे रहा उसको माइनस में लिखने का. चलो वर्क का डायमेंशन बताते. सर मास इसमें 1 बार है, सर लेंथ मतलब मीटर इसमें 2 बार है, और टाइम सर इसमें 2 बार है, वो नीचे है, लिख दिया. नेक्स्ट चलो पावर का डायमेंशन MLT. सर मास 1 बार, लेंथ मतलब मीटर 2 बार, और टाइम सर 3 बार है, मगर वो नीचे. ठीक है, चलो आ जाओ. डेंसिटी का डायमेंशन MLT. मास 1 बार है, लेंथ मतलब मीटर देखो कितने बार है, सर 3 बार है, मगर वो नीचे है, तो मैं इसको -3 लिखूंगा. और टाइम मतलब सेकंड तो है ही नहीं. तो दिस इज द वे टू फाइंड और टू डिराइव द डायमेंशन ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. चलो अभी मान लो मेरे पास एक कोई x नाम की फिजिकल क्वांटिटी है, और इसका मेरे सामने डायमेंशन आ जाता है MLT 1 0 -2. 1 0 -2. कोणी म्हटलं की बा माझ्याकडे एक फिजिकल क्वांटिटी आहे, ज्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन हे आहे, आणि ओळखून दाखवा त्या फिजिकल क्वांटिटी कोणची आहे, किंवा त्या फिजिकल क्वांटिटीचं सांगा काही इन्फॉर्मेशन. तर बघा मी काय इन्फॉर्मेशन देईन त्याला. हे बघ, तुझ्याकडे जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं हे डायमेन्शन आहे. आता डायमेन्शनचा फक्त कारणच नाही, डायमेन्शनचा अर्थ पण मला माहित आहे. मी रीड करतो. बघ, या फिजिकल क्वांटिटीमध्ये मास एकदा असणार केजी, लेंथ म्हणजे मीटर या फिजिकल क्वांटिटीमध्ये नाहीच आहे, आणि टाइम जो आहे हा टाइम 2दा आहे, पण तो पण खाली आहे, म्हणजे सेकंड स्क्वेअर. तर बघ ही ती तुझी फिजिकल क्वांटिटी असणार केजी पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे. तसं रीड करता आलं पाहिजे बाळांनो, तोच डायमेन्शनचा अर्थ आहे. आणि आता बघा ना त्याची कामं किती छान छान आहेत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याचे अप्लिकेशन पण सगळे शिकू. तर तोपर्यंत तुम्ही एकदा फक्त हे बघून घ्या ओव्हरव्ह्यू. मी 1-2 आणखी पॉईंट सांगतो तुम्हाला. 2-3 पॉईंट नोटचे आपण लिहून ठेवू एंट्रन्स एक्झामसाठी. पहिले तुम्ही हे बघून घ्या नीट. ओके, चलो अभी आता 1-2 पॉईंट मी नोटचे सांगतो तुम्हाला, ते बघा काय. जसं आता स्पीड, डायमेन्शन ऑफ स्पीड.
इज इक्वल टू MLT. आपण आत्ताच बघितलं स्पीडचं डायमेन्शन, युनिट काय आहे मीटर पर सेकंड, मास 0, लेंथ एकदा आणि टाईम मायनस एकदा. आता मला काय म्हणायचं आहे बघा, आता डायमेन्शन ऑफ स्पीड इज इक्वल टू मी हे लिहिलं. तर बाळांनो हे जे एक्सप्रेशन आहे, या एक्सप्रेशनलाच आपण एक नाव देत असतो, त्याला आपण म्हणतो डायमेन्शनल इक्वेशन. ठीक आहे. आता इक्वेशन का असते ज्या लोकांचा मॅथमॅटिक्स नाही त्यांना थोडा डाऊट असते की इक्वेशन म्हणत तर आले तुम्ही लहानपणापासून, पण इक्वेशन काय असते हेच माहीत नसते. हे बघा, आपल्या लाईफमध्ये कधी पण आपण अशा प्रकारे एखादी गोष्ट रिप्रेझेंट केली, समथिंग इज इक्वल टू समथिंग, तर या रिप्रेझेंटेशनलाच आपण इक्वेशन म्हणत असतो बाळांनो. आय रिपीट माय सेंटेन्स. तुम्ही सायन्समध्ये, मॅथ्समध्ये की तुमच्या डे टू डे लाईफमध्ये अगर तुमच्याकडे जे काही असलं, तुमचे नावं, तुमचे गावं, तुमचे नंबर, वॉट एव्हर, त्याला अगर तुम्ही या पद्धतीत रिप्रेझेंट करताय, समथिंग इज इक्वल टू समथिंग, तेच तर या एक्सप्रेशनलाच बाळांनो आपण इक्वेशन म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10वीत बघितलं x² + 2x + 3 इज इक्वल टू 0, समथिंग इज इक्वल टू समथिंग, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाव दिलंच होतं ना, कारण की इक्वेशन आहे. x + y इज इक्वल टू 3 इक्वेशनच होतं ना, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे ते इक्वेशनच. तर वेन एव्हर यू राईट समथिंग इज इक्वल टू समथिंग या फॉर्मॅटमध्ये एखादी गोष्ट, तर ते इट बिकम्स द इक्वेशन. तर मी पण लिहिलं डायमेन्शन ऑफ स्पीड इज इक्वल टू हे, तर हे आपल्यासाठी इक्वेशनच झालं. तर या इक्वेशनला मी आजपासून म्हणणार डायमेन्शनल इक्वेशन. हां, कधी कधी बाळांनो कोणी असं पण करते बघा, काय म्हणजे कोणी स्पीडचं डायमेन्शन असं लिहिलं, पण कोणी असंच लिहून टाकणार 0, 1, -1. समजून घ्या, हे बरेचदा होते असं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या लक्षात पाहिजे, कारण की तुम्ही चुकायला नको. आता आपल्याला स्टँडर्ड जे आपल्या सिलेबसमध्ये ते तर दिला की पहिले M लिहा, मग L लिहा, मग T लिहा. तर कोणी बरेचदा असं पण लिहून टाकते 0, 1, -1. आता याच्या खाली MLT नाही लिहिला, कारण की इट्स अ स्टँडर्ड. पहिला जो असणार तो मास, दुसरा असणार लेंथ, तिसरा असणार टाईम. तर ह्या 2 वेने आपण कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन देऊ शकतो. एक तर तुम्ही प्रॉपर लिहा MLT, किंवा मग तुम्ही हे MLT सोडून द्या, फक्त त्यांच्या पॉवर लिहा. बोथ वे पॉसिबल आहे. ठीक आहे. तर आज बाळांनो काय शिकलो आपण मेजरमेंटमध्ये, की एखाद्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन कसे काढतात. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, आपण खूप साऱ्या डिरेक्ट फिजिकल क्वांटिटी लिहिणार, त्यांचे SI युनिट लिहिणार आणि त्यांचे डायमेन्शन लिहिणार. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते करूयात. पण आय होप की तुम्हाला या लेक्चरमध्ये कळलं, निदान डायमेन्शन काढतात कसं हे तरी कळलं. ओके, आणि डायमेन्शनचा थोडा हलका फुलका थोडं कळलं तुम्हाला की हे MLT का घेतात. ओके, फक्त MLTच का घेतात, बाकी काही का लेटर नाही घेऊन राहिले, हे थोडं तुम्हाला कळलं असणार. आता येणाऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला आणखी ॲप्लिकेशन पण डायमेन्शनचे कळतील. ठीक आहे गाईज, थँक्यू सो मच.